त्यानंतर आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत जुहू बीचवरची। महापौर रितू तावडे जुहू बीचवर दाखल झालेल्या आहेत। रितू तावडेंकडनं जुहू बीचची पाहणी सध्या केली जात असल्याचं दिसतंय। काही अधिकाऱ्यांसोबतही त्या चर्चा करत असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। जुहू बीच परिसरात कचऱ्याचं साम्राज्य आहे। गेले 38 दिवस लोकशाही मराठी रोज सातत्यानं इथला रियालिटी चेक करतेय। इथल्या स्थानिकांसोबत संवाद आम्ही साधतोय। जे पर्यटक जुहू बीचवर रोज येत असतात मोठ्या संख्येनं, त्या पर्यटकांसोबत सुद्धा संवाद साधतोय आणि इथला कचरा बघून अनेकांनी तीव्र संताप देखील व्यक्त केलेला होता। मात्र आता या सगळ्याच्या संदर्भात जी मोहीम लोकशाही मराठीनं इतके दिवस राबवलेली होती, त्या मोहिमेच्या अनुषंगानं महापौर रितू तावडे जुहू बीचची पाहणी करण्यासाठी म्हणून आज अखेर जुहू बीचवर दाखल झालेल्या आहेत। जुहू बीचवरचा कचऱ्याचा जो प्रश्न आहे त्यावर कायमस्वरूपी काय नेमका तोडगा काढता येऊ शकेल या अनुषंगानं महापौरांकडनं काही उपाययोजना केल्या जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महापौर रितू तावडे या काही स्थानिकांसोबत देखील संवाद साधतायत, त्यांची देखील मतं जाणून घेतायत। अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा खरं तर मुंबईकरांसाठी आहे, मुंबईत येणाऱ्या असंख्य पर्यटकांसाठी आहे। कारण जुहू बीच मुंबईची शान आहे, पण हेच जुहू बीच जे आहे ते कचऱ्याच्या विळख्यात सापडलेलं आहे आणि याच संदर्भात आपण अपडेट जाणून घेणार आहोत। आपली प्रतिनिधी स्नेहा सध्या आपल्या सोबत आहे। स्नेहा, महापौर अखेर आता जुहू बीचवर दाखल झालेल्या आहेत आणि त्या सगळी पाहणी करतायत। काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे, काय नेमकी महापौरांची प्रतिक्रिया आहे? अगदीच लोकशाही मराठीकडून दररोज या ठिकाणी पाहणी करण्यात येत असते, कचरा पाहायला मिळत असतो। त्याच संदर्भात आता पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे या देखील जुहू चौपाटीवरती पोहोचलेल्या आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दररोज सकाळी या ठिकाणी प्रचंड कचरा पाहायला मिळत असतो। खरं तर इतका कचरा असतो की पाय देखील त्याच्यामध्येच त्या कचऱ्यामध्ये रोवला जात असतो। आता तुम्ही पाहणी करताय, नेमकं काय त्या पाहणीमध्ये निष्पन्न होतं? मी जुहू बीचवरती आलेले आहे। या ठिकाणी मी पूर्ण पाहणी करते। बऱ्यापैकी एक तर लोक खूप आस्वाद घेतात आहे जुहू बीचचा आणि मुंबई महानगरपालिकेचं पण मी या ठिकाणी खूप कौतुक करेन की या ठिकाणी आणि शिवाय लोकशाही चॅनलच्या माध्यमातून कायम तुमचा प्रचार प्रसार चालू असतो, लोकांना आव्हान पण चालू असतं। या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी आज मी बघते की जुहू बीच आता मी तर बघते सगळं पूर्ण क्लीन आहे। त्या साईडला पण तिथे क्लिनिंगचं संपूर्ण काम चालू आहे। जवळपास 15 डंपर, 75 मॅन्युअली वर्क करणारे वर्कर्स अशा पद्धतीने आणि या ठिकाणचे काही सतर्क नागरिक आहेत। या ठिकाणच्या नगरसेविका सुधा सिंगजी आहेत, प्रभाग समितीचे अध्यक्ष राठोडजी या ठिकाणी आहेत। हे सगळेच जण या ठिकाणी काम करतात आहे। डीएमसी आमच्या कापसे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे, वॉर्ड ऑफिसर उपस्थित आहे। या सगळ्यांच्या माध्यमातून जुहू बीचवरती सातत्याने क्लिनिंग आहे हे या ठिकाणी चालू आहे आणि ह्या क्लिनिंगच्या माध्यमातून आता जर तुम्ही पाहिलं तर आता सुद्धा पाठीमागे वर्कर्स काम करतात आहे आणि हे कंटिन्यू करतात आहे। असं नाहीये की मी या ठिकाणी आले, तरी पण लोकशाही न्यूज चॅनलचे पण मी खूप आभार मानेल। वारंवार त्यांनी ही जी न्यूज आहे ही चॅनलला दाखवून या ठिकाणी कामात अजून वाढ झालेली आहे, मेहनत घेतलेली आहे। अतिशय चांगलं काम या ठिकाणी चालू आहे। पण एक गोष्ट पुन्हा एकदा सांगते की समुद्रातला कचरा हा समुद्राच्या लाटांबरोबर किनारी येत असतो आणि तो किनारी आल्यावरती आपल्याला तो साफसफाई करावा लागतो। समुद्रामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जेवढे मेजर नाले आहेत ते सगळे कनेक्ट असतात। तर ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कचरा हा नाल्यामध्ये पण टाकला जातो। आपण कुर्ल्याला पाहिलं, आपण त्या ठिकाणी रिक्षा बाहेर काढली, बेड बाहेर काढला, बाईक पण बाहेर काढल्यात। अशा सगळ्या गोष्टी आपण पावसाळ्यापूर्वी नालेसफाईमध्ये केलेल्या आहेत। तर मी तुमच्या माध्यमातून मी माझ्या मुंबईकरांना पण विनम्रपणे आवाहन करते की तुम्ही झालंच तर त्या नाल्यांमध्ये अशा मोठ्या मोठ्या कचरा आपल्या घरातला काही असेल ते टाकायचंही काम करू नका, जेणेकरून ह्या समुद्राला त्याचा त्रास होईल। कारण समुद्राची एक विशेषता अशी आहे की समुद्र स्वतःच्या पोटामध्ये काही ठेवत नाही, तो आपण त्याला जेवढं देऊ तो तेवढं आपल्याला रिटर्न देतो। त्यामुळे या ठिकाणी जी गोष्ट आपण देऊ ती रिटर्न आपल्यालाच मिळते आणि मग आपल्याला साफ करावी लागते।
आपण फार नशीबवान आहोत मुंबईची लोक की मुंबईला हा समुद्र किनारा मिळालेला आहे. बऱ्याच ठिकाणी स्टेटमध्ये समुद्र माहीत नाही. लोक भारतातली काही स्टेटची लोक मुंबईमध्ये हा समुद्र किनारा बघायला येतात आणि हे आपले मुंबईची शान आहे समुद्र किनारा असणं. तर या ठिकाणी बाहेरचे पर्यटक पण येतात, तेही बघत असतात. तर अशा वेळी आपलंही कर्तव्य आहे. या ठिकाणी मला आनंद वाटतो की माध्यमंसुद्धा इनिशिएटिव्ह घेतात आहे. लोकशाही तुम्ही या चॅनलने तर मी महिनाभर म्हणजे तुम्ही प्रत्येकालाच भेटल्यानंतर हा प्रश्न करता की जुहूचा समुद्र किनारा, तो ह्या तुमच्या माध्यमातून तर घराघरात पोचलाय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, इकडचे मुंबईकर असतील, जुहूचे जे स्थानिक लोक आहेत, चांगल्या NGO काम करतात आहे, प्रशासन आहे, सगळंच काम करतात आहे. तर नक्कीच हा जो कचरा येतोय हा समुद्राच्या लाटेबरोबर येतोय, हा साफ करायचं काम आपण नेहमीच करत असतो. मॅडम, 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी या ठिकाणी क्लिनिंग ड्राईव्ह घेतलेली होती. तेव्हा त्यांनी महानगरपालिकेला निर्देश देण्यात आलेले होते की कचरा या ठिकाणी साचत आहे, तर त्याच संदर्भातले फलक इथे जुहूच्या समुद्रकिनारी लावण्यात यायला पाहिजे. परंतु 48 तास उलटल्यानंतरही फलक तसे काही लावण्यात आलेले नाहीयेत. नाही, चांगली सूचना दिली आहे त्यांनी. कधी कधी असं असतं की आपल्याला न सांगता फलकाच्या माध्यमातून काही चित्रांच्या माध्यमातून आपण लोकांना ते आव्हान करत असतो की या ठिकाणी थुंकू नये, या ठिकाणी कचरा टाकू नये, किंवा या ठिकाणी तुम्ही हातातली प्लॅस्टिकची बॉटलसुद्धा ठेवू नये. तर ते फलक या ठिकाणी लावायला पाहिजे. आपण मला जी सूचना दिली आहे ती मी नक्कीच प्रशासनाकडनं करून घेईन. आता जो कचरा सकाळच्या वेळेत साचत आहे तो दररोज असाच साफ केला जाणार आहे आणि त्यावरती काही उपाययोजना अशी आणखी काही पुढे करण्यात येणार आहे का? नाही, 100% 75 लोक या ठिकाणी काम करतात आहे. NGO काम करते. 15 या ठिकाणी डंपर या ठिकाणी काम करतात आहे. त्या डंपरला सकाळच्या फेजला, दुपारच्या फेजला, संध्याकाळच्या फेजला, काय रात्री सुद्धा या ठिकाणी कार्यरत ठेवलेले. त्यामुळे या ठिकाणी डंपर आहेत, मॅन्युअली सगळं काम केलं जातं आणि ह्याच्यावरती नियंत्रण मुंबई महानगरपालिकेचं वॉर्डचं आहे. तर त्यामुळे इकडचे आमचे नगरसेवक आहेत, प्रभाग समिती, सगळेच ह्याच्यावरती लक्ष ठेवणे. तर त्यामुळे 100% हा व्यवस्थितच राहणार आणि हे चालूच राहणार. मॅडम, सकाळच्या वेळेला सोशल मीडिया संदर्भातला प्रश्न प्रचंड गाजलेला होता तो मुद्दा. त्या संदर्भात तुम्ही आयुक्तांना पत्र देखील दिलेलं आहे. 2 पत्र आहेत. नेमकं त्या पत्रामध्ये काय आहे? मी एक जे पहिलं पत्र दिलेलं आहे ते हे आहे की माझ्या महापूर या नावाने, मग महापूर असतील, महापुरांचं दालन असेल, महापुरांचं निवासस्थान असेल, महापुरांची गाडी असेल, महापूर हा शब्द घेऊन जर कुठल्याही महानगरपालिकेच्या विभागाने जर स्टँडिंग कमिटीला DL देत असतील तर पहिल्यांदा मला अवगत करायचं की कुठला DL तुम्ही देताय. मला दाखवल्याशिवाय स्टँडिंग कमिटीवर त्यांनी आणू नये, हे एक पत्र दिलेलं आहे. दुसरं, PRO डिपार्टमेंट जे आहे त्याच्यावरती आता जनसंपर्क अधिकारी म्हणून तानाजी कांबळे आहेत. गेले 4.5 वर्ष प्रशासनाच्या माध्यमातून महानगरपालिका चालू होती, पण आता मात्र कॉर्पोरेशन ह्यावरती आलेलं आहे, नगरसेवक आलेला आहे. हा कारभार खूप मोठा आहे जनसंपर्क कार्यालय, तर त्याच्यावरती असिस्टंट कमिशनर असायला हवेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.